नमस्कार मंडळी, मालिका कट्टाविथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. अर्जुन पोलिसांना म्हणतो, ही जी कंप्लेंट केली गेली आहे ती काही वर्षांपूर्वीची आहे. त्यानंतर दुसऱ्या कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार नोंद झाली आहे का हे आपल्याला कळू शकेल का? त्यावर पोलीस म्हणतात, हो, मी इतर पोलीस स्टेशनमध्ये FIRची कॉपी आणि त्या मुलीचा फोटो पाठवतो. काही माहिती मिळाली तर लगेच कळवतो. आणि ते तिथून निघून जातात. यानंतर सायली म्हणते, या दोघींपैकी एकीचाही घरी संपर्क झाला ना तर किती बरं होईल. त्यावर अर्जुन तिला धीर देत म्हणतो, नक्की होईल. आपण दोघंही आता या मुलींसाठी आणि आश्रमातील सगळ्या मुलांसाठी जे योग्य आहे तेच करू. दुसरीकडे श्वेताचा प्रियाला फोन येतो. ती सांगते की अर्जुन आणि सायलीने वात्सल्य आश्रमाचं राज्यस्तरीय रूपांतर केलं असून आता आश्रमाची नवीन संस्थापक सायली सुभेदार आहे. हे ऐकताच प्रिया खुश होते आणि म्हणते, ग्रेट, म्हणजे आता आश्रमात काहीही झालं तर त्याची जबाबदार सायली असेल. आपण याच क्षणाची वाट पाहत होतो. श्वेता पुढे सांगते की अर्जुन आणि सायलीने आश्रमातील सगळ्या मुलांची पोलीस स्टेशनमध्ये नोंद केली आहे आणि इन्स्पेक्टर सावंतही आश्रमात येऊन गेले होते. हे ऐकल्यानंतर प्रिया नागराजला सांगते की ही माहिती लगेच सचिन आणि राकेशकडे पोहोचव. त्याचवेळी ती त्याला टोमणा मारत म्हणते, पुन्हा जेलमध्ये जायचं नसेल तर सफरचंद खा. नागराज सफरचंद खात खात सचिनला फोन करतो आणि सगळी माहिती देतो. सचिन लगेच इन्स्पेक्टर धुमाळला फोन लावतो. धुमाळ सांगतात की इन्स्पेक्टर सावंतांना संशय आला आहे किंवा त्या मुलीला अजून कुणीतरी शोधत आहे. पण सचिन त्यांना सांगतो, त्याची काळजी करू नका. उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे माझ्या माणसाला घेऊन वात्सल्य आश्रमात जा. पुढचं सगळं प्लॅनप्रमाणे होईल. फोन ठेवल्यानंतर राकेश म्हणतो, म्हणजे अर्जुन आणि सायलीवर पहिला वार करण्याची पूर्ण तयारी झाली. त्यावर सचिन विकृतपणे हसत म्हणतो, आता कुठे लपायचं हे सुद्धा त्यांना कळणार नाही आणि त्यांची अवस्था आपण मजेत पाहणार. इकडे सुभेदार कुटुंबात सायलीचं संस्थापक म्हणून मिळालेलं सर्टिफिकेट पाहून सगळे आनंदी होतात आणि तिचं अभिनंदन करतात. सायली म्हणते, आता आश्रमाची जबाबदारी सांभाळण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांची मला खरंच गरज आहे. कल्पना तिला सांगते, हे फक्त सर्टिफिकेट नाही तर खूप मोठी जबाबदारी आहे. त्यावर सायली म्हणते, हो, त्याची मला पूर्ण जाणीव आहे. अस्मिताही तिचं कौतुक करत म्हणते, माझी खात्री आहे की तू आश्रम आणि मुलं दोन्ही खूप छान सांभाळशील. यानंतर अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये घडलेला सगळा प्रकार घरच्यांना सांगतो. तो सांगतो की एका छोट्या मुलीला सायलीने किती प्रेमाने सांभाळलं. हे ऐकून कल्पना म्हणते, पूर्ण आजींनी आयुष्यभर गरजूंना मदत केली आणि आता तू त्यांचाच वारसा पुढे नेत आहेस. सायली भावूक होत म्हणते, त्या छोट्या मुलीला माझ्यापासून दूर सोडून यावंसच वाटत नव्हतं. ती खूप घाबरलेली होती आणि सतत माझ्याच मागे मागे फिरत होती. यानंतर घरात अस्मिता एक नवीन विषय काढते. ती म्हणते की बाळासाठी एखादी नॅनी ठेवली तर सगळ्यांना सोपं जाईल. पण कल्पना लगेच म्हणते, बाळाला आई किंवा आजीच सांभाळणार. सायलीही सांगते की ती आश्रमातून शक्य तितक्या लवकर घरी येईल आणि आईंवर जास्त भार पडू देणार नाही. अर्जुनही अस्मिताला समजावतो की थोडे दिवस जाऊ दे, सगळे नवीन रुटीनमध्ये सेट होतील. दुसरीकडे श्वेता प्रियाला सांगते की गौरी नावाची 5-6 वर्षांची मुलगी आश्रमात आली आहे. ती कोणाशीही बोलत नाही, पण सायलीशी मात्र लगेच संवाद साधते आणि तिच्या मागेच फिरत असते. हे ऐकून प्रिया म्हणते, ती कितीही महत्वाची असली तरी सध्या आपल्या प्लॅनसाठी फक्त सोनल महत्वाची आहे. यानंतर प्रिया तिचा मोठा प्लॅन सांगते. दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्टर धुमाळ एका माणसाला घेऊन येणार आहेत आणि तो स्वतःला सोनलचा काका असल्याचं सांगणार आहे. त्याच्याकडे त्याचे पुरावेही असणार आहेत. प्रिया मग विचारते, सोनलच्या अंगावर काही जन्मखूण किंवा वेगळी खूण आहे का? त्यावर श्वेता सांगते की तिच्या मानेवर भाजल्याचा व्रण आहे. हे ऐकताच प्रिया म्हणते, बस, हाच पुरावा वापरून आपण सगळ्यांना फसवणार आहोत. इतक्यात मानसी आणि सोनल तिथे येतात. मानसी श्वेताला विचारते, तू फोनवर प्रियाशी बोलत होतीस का? तेव्हा श्वेता प्रसंगावधान राखत सांगते की ती तिची मैत्रीण प्रियंका आहे आणि फोनमध्ये सेव्ह केलेलं नावही मानसीला दाखवते. त्यामुळे मानसीचा संशय दूर होतो. इकडे रात्री सायली आणि अर्जुन नेहमीप्रमाणे आपल्या होणाऱ्या बाळासाठी डायरीमध्ये पत्र लिहितात. त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, तू खूप दमलेली दिसतेस, आता आराम कर. सायली सांगते की घर, स्वयंपाक आणि आश्रमाची जबाबदारी यामुळे तिला आता खूप थकवा जाणवतो. अर्जुन तिच्या पोटाशी बोलत म्हणतो, बाळा, बघ, तुझी आई किती मेहनत करते. दोघं आपल्या होणाऱ्या बाळाबद्दल गप्पा मारतात. अर्जुन म्हणतो, चल आपण आपल्या बाळाचं चित्र काढूया. तो चित्र काढतो आणि दोघंही ते पाहून हसतात. सायली म्हणते, बाळ कसंही असू दे पण त्याच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत. तदनंतर सायली पुन्हा गौरीची आठवण काढते. ती म्हणते, मला तिला त्या अवस्थेत आश्रमात सोडून यावंसच वाटत नव्हतं. ती कुसुमताईंना फोन करणार इतक्यात कुसुमचाच फोन येतो. कुसुम सांगते की गौरी सतत रडत आहे आणि कोणाचंच ऐकत नाही. हे ऐकताच सायली आणि अर्जुन लगेच आश्रमाकडे निघतात.
आश्रमात पोचल्यावर सायली गौरीला मांडीवर घेते, तिला मायेने जवळ करते आणि अंगाई गाऊ लागते. काही क्षणांतच गौरी शांतपणे झोपते. हे पाहून मधुभाऊ म्हणतात, पाहिलंस कुसुम, तिला फक्त सायलीच्या मायेच्या स्पर्शाची गरज होती. अर्जुन म्हणतो, आता गौरी झोपली आहे, चल आपण निघूया. पण सायली म्हणते, मी आजची रात्र इथेच थांबू का? रात्री तिला जाग आली तर तिच्यासोबत कुणीतरी हवं. अर्जुन तिच्याकडे पाहून हसतो आणि म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही, मी घरी जातो. आणि अर्जुन तिथून निघून जातो. याच भावनिक प्रसंगावर आजचा भाग संपतो. आता उद्याच्या भागात खरंच सोनलला तिचा बनावट काका घेऊन जाण्यात यशस्वी होणार का? सायलीला या सगळ्या कटाचा सुगावा लागणार का? आणि प्रियाचा हा नवा डाव फसणार की यशस्वी होणार? हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.